नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकरी बांधवांसाठी नमोचा 9वा हप्ता कधी जमा होणार आहे या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचे आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, पीएम किसान योजना, पीक विमा, त्याचबरोबर कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती वेळेवर जाणून घेण्यासाठी गरजेचं आहे। सबस्क्राइब करणं सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया नमोचा 9वा हप्ता कधी तुमच्या खात्यामध्ये होणार आहे जमा। तर पहा, नमोचा 9वा हप्ता कधी मिळणार आहे हा आता शेतकरी बांधवांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न आहे। मार्च महिन्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये नमोचा 8वा हप्ता खूप दिवस रखडलेला आहे। खरं तर 9व्या हप्त्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे, म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता येणं अपेक्षित आहे। या महिन्यामध्ये आता नेमका कोणत्या तारखेला हा हप्ता जमा होणार आहे, सविस्तर माहिती जाणून घ्या। व्हिडिओ फक्त कंटिन्यू करा। तर पहा, नमोच्या 9व्या हप्त्यासाठीचा जो 4 महिन्यांचा कालावधी आहे हा पूर्ण झालेला आहे। या योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये एवढी रक्कम जमा केली जाते आणि 4 महिन्यांनी 2,000चा हप्ता वितरित केला जातो। तर या नियमानुसार जो हप्ता आहे तो आता वितरित करण्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे। नमोच्या 9व्या हप्त्यासाठी शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहेत। हा हप्ता प्रत्यक्षरित्या कधी खात्यामध्ये जमा होणार आहे, परंतु पहा, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणं अपेक्षित आहे। त्या अगोदर या योजनेच्या वितरणासाठी, 9व्या हप्त्याच्या निधी वितरणासाठी शासनाच्या माध्यमातून रक्कम मंजूर होणं म्हणजेच निधी मंजूर होणं गरजेचं आहे आणि शासन निर्णय निर्गमित होणं गरजेचं आहे। शासन निर्णय निर्गमित होणं, त्याचबरोबर निधी मंजूर झाल्याशिवाय नमोचा हप्ता वितरित होणार नाही, यासारख्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर ज्या शेतकरी बांधवांना 8वा हप्ता मिळालेला नाही त्यांनी लँड सीडिंग, आधार सीडिंग, त्याचबरोबर KYC, त्याचबरोबर फार्मर ID या गोष्टी पूर्ण करून घेणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे, जेणेकरून तुम्हाला हप्ता वितरण 9वा ज्यावेळेस हप्ता वितरण केला जाईल त्यावेळेस तुम्हाला नमोच्या 8व्या हप्त्याचे सुद्धा पैसे वितरित केले जातील। तर या सर्व गोष्टींची पूर्तता करून घ्या। नमोच्या 9व्या हप्त्याची तारीख अद्यापपर्यंत डिक्लेअर झालेली नाही, जसं की मी सुरुवातीला अगोदर सांगितलेलं आहे की निधी मंजूर होणं गरजेचं आहे, त्याचबरोबर शासन निर्णय निर्गमित होणं गरजेचं आहे। या दोन गोष्टी ज्यावेळेस होतील त्यावेळेस हप्ता वितरणची प्रोसेस सुरू होईल असं म्हणायला हरकत नाही। आणि ज्यावेळेस निधी मंजूर होईल किंवा शासन निर्णयासंदर्भात कोणती अपडेट येईल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येणार आहे। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरला असाल तर जरूर सबस्क्राइब करून ठेवा। हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।